आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक गरजू कुटुंबास घरकुल मिळावं या उद्देशाने महाआवास अभियान 2024-25, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 या माध्यमातून महाराष्ट्रातील तब्बल 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलाचं मंजुरीपत्राचं वाटप आणि 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण कार्यक्रम नुकताच ऑनलाईन पद्धतीने पार पडला। यामध्ये महाराष्ट्र राज्यात बदलापूर मुरबाड मतदारसंघानं पहिला क्रमांक पटकावलाय। या मतदारसंघात 15,000 पेक्षा जास्त घरकुलांना मंजुरी मिळाली असल्याचं भाजप आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं। आणि तो शब्द पुरा झाला आणि आपल्या मतदारसंघाला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, किमान 15,000 पेक्षा जास्त घरं आपल्या तालुक्याला 10,290 आणि त्या 2 तालुक्यांना कल्याण आणि अंबरनाथ यांना जवळजवळ 5,000 पेक्षा जास्त आहेत। अशी एकूण 15,000 पेक्षा जास्त घरं आपल्या मतदारसंघात मंजूर झाली आहेत। खरं म्हणजे या अगोदर दरवर्षी जिल्ह्याला 2,000-5,000 रुपये इन्स्टंट जिल्ह्याला यायचा आणि आज आपल्या मतदारसंघाला एकट्याला एवढा मोठा लाभ दिलाय। या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांचा एक संकल्प आहे, प्रत्येक लाभार्थ्याला घराचा लाभ दिला जाईल, एकही लाभार्थी वंचित राहता कामा नये आणि त्याची आज सुरुवात झाली। आज ज्यांची डरमध्ये असतील किंवा अन्य प्रस्ताव आले असतील त्या सगळ्यांना आज घरकुलांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। मुरबाड, अंबरनाथ, कल्याण ग्रामीण, बदलापूर ग्रामीण इथल्या ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी घरकुलाच्या मंजुरीपत्राचं वाटप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं लाभार्थी या कार्यक्रमाला हजर होते। दरम्यान घरकुल योजनेच्या मंजुरीमध्ये राज्यात बदलापूर मुरबाड मतदारसंघाचा अव्वल क्रमांक आल्यानं हे नक्कीच कौतुकास्पद आहे। मात्र ज्यांना खरंच घरकुलांची आवश्यकता आहे, ज्यांच्या घरांची अवस्था दयनीय असून ती पडण्याच्या स्थितीत आहेत, त्यांना देखील लवकरात लवकर घरकुल योजनेचा लाभ मिळावा, अन्यथा ही घरकुल योजना यशस्वी झाली असं म्हणता येणार नाही। पब्लिक मीडिया, बदलापूर।